मराठी टोमणे. मराठी टोमणे हे एकदम झकास असतात. त्यातून ओठावर हसूही येतं आणि त्यातून काहीतरी शिकताही येतं. स्वार्थी लोक नेहमी त्यांच्या इच्छेवर निर्णय घेतात. ते इतरांच्या भल्याचा विचार करण्यात आपली शक्ती वाया घालवत नाहीत. आपण आपल्या स्वतःबद्दल कधी वाईट विचार करू नका, कारण देवाने या कामाचा ठेका नातेवाईक आणि शेजाऱ्यांना देऊन ठेवलाय. हल्ली चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसेच जास्त आडवी येतात. संपूर्ण लाईफ बदलण्यासाठी एक वाईफ पर्याप्त आहे, पण एका वाईफला बदलायचे असेल तर संपूर्ण लाईफ ही अपूर्णच आहे. माणसाचा चेहरा बदलला तर एवढा त्रास होत नाही, पण त्याचा स्वभाव बदलला की खूप त्रास होतो. आवडीचे लोक सवडीने वागायला लागले की नात्याला कवडीचीही किंमत राहत नाही. काही माणसं ही काजव्यासारखी असतात, जी विनाकारण जळत राहतात. माझ्या स्वभावात कधी बदल जाणवला तर वाईट वाटून घेऊ नका, कारण लोकांच्या मनात झालेला बदल मी मोठ्या मनाने ऍक्सेप्ट केलेला आहे. दिसणं आणि हसणं यातला फरक कळला तर हसणं बंद होतं. अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका. नियती बघून घेईल, हिशोब तुम्ही करू नका. माणूस हा स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो आणि दुसऱ्यांच्या चुकांसाठी न्यायाधीश असतो. कोणाला कोपऱ्यात सेटिंग सोबत फोनवर बोलताना बघा, तेव्हा माहित होईल वाघाचे मांजर कसे होते ते. टोमणे आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.